नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स अर्थात KTHM कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ सोशोलॉजी, सेमिस्टर सेकंड, FY BA. चॅप्टरचं नाव आहे सोशल इन्स्टिट्यूट, सामाजिक संस्था अर्थात कुटुंब संस्था. कुटुंब संस्था आणि कुटुंब संस्थेची कार्य आज आपण बघणार आहोत. मी प्राध्यापक DS शिंदे आपलं या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुटुंब संस्था म्हणजे काय ते आपण मागच्या लेक्चरला बघितलं, पण कुटुंब संस्थेची कार्य आज आपण अभ्यासणार आहोत. कुटुंब ही जीवनाची आद्य पाठशाळा आहे असं मागच्या लेक्चरला आपण अभ्यासलं. कुटुंब संस्था ही मूलभूत संस्था आहे. विवाह झाल्यानंतर कुटुंबाची निर्मिती होत असते. हिंदू धर्मामध्ये आश्रम व्यवस्था पूर्वी होती. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चारही आश्रमांपेक्षा गृहस्थाश्रमाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण या आश्रमामध्ये किंवा गृहस्थाश्रमामध्ये व्यक्तीला सर्व प्रकारचे पुरुषार्थ जे आहे ते पूर्ण करता येत होतं. त्यामुळे आश्रम व्यवस्थेमध्ये कुटुंब संस्थेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण हिंदू धर्माचं अंतिम उद्दिष्ट मोक्ष मिळवण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्यापैकी हे 3 पुरुषार्थ अर्थातच या गृहस्थाश्रमामध्ये पूर्ण होतात. त्यामुळे कुटुंब संस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे आपल्याला ऐतिहासिक पुराव्यावरून लक्षात येते. समाजाच्या गरजा आणि समाजाचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी जी काही महत्त्वाची कार्य आहेत ती कार्य कुटुंब संस्था पूर्ण करत असते. तर चला आपण बघूया कुटुंब संस्थेची कार्य. पहिलं कार्य आहे कामवासनापूर्ती आणि प्रजनन. अकबर आणि निमकॉप यांच्या मते हे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. समाजाच्या स्वास्थ्यासाठी हे कार्य अत्यंत आवश्यक आहे. कारण ही गरज जी आहे, जीवशास्त्रीय जरी गरजा असल्या तरी त्या समाज मान्य मार्गाने पूर्ण होणं आवश्यक आहे. कारण कामवासनेवर नियंत्रण ठेवून ते नियमित करताना समाज मान्यतेच्या चौकटीतूनच या गरजांची पूर्तता होणं आवश्यक आहे. कुटुंब संस्था ही विवाह संस्थेच्या साहाय्याने निर्माण होत असते आणि त्यातून फक्त या गरजाच पूर्ण करायच्या नाही, तर त्या संततीला समाज मान्यता मिळवून देण्याचं काम या कुटुंब संस्थेतून केलं जातं. संततीला जन्म देऊन पुढे वंशवेल जो आहे तो पुढे चालू ठेवला जातो. त्यामुळे मुलाला कुटुंबाचे नाव देणं आवश्यक आहे. त्यामुळे कुटुंब संस्था हे अत्यंत महत्त्वाचं कार्य जे आहे ते पार पाडत असते. दुसरं कार्य आपण बघणार आहोत मुलांचं पालनपोषण आणि संगोपन किंवा शिशु संगोपन. इतर प्राण्यांप्रमाणे मानवाचा परावलंबनाचा कालखंड हा दीर्घ कालखंड आहे, मोठा कालखंड आहे. कारण या परावलंबनाच्या कालखंडामध्ये सामाजिकरणाची प्रक्रिया होते. अनेक गोष्टी परावलंबनाच्या कालखंडामध्ये शिकायला मिळतात मुलांना. पण आईवडिलांचं एक कर्तव्य आहे की मुलांचं चांगल्या पद्धतीने पालनपोषण व्हावं, त्यांचं संगोपन चांगल्या पद्धतीने व्हावं, यासाठी आईवडील आपलं आयुष्य खर्ची घालताना बघायला मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचं की कुटुंब संस्था आणि तिची कार्य जरी बदलत असली, आधुनिक कालखंडामध्ये कुटुंबाचा आकार छोटा जरी होत असला आणि कुटुंबाची कार्य इतर संस्थांकडे जरी जात असली, तरी आधुनिक कालखंडामध्ये पाळणाघरं ही संकल्पना निर्माण झालेली आहे. पाळणाघरामध्ये मुलांचे होणारे हाल हे अनेक पालकांनी बघितले असतील आणि त्यातून त्यांनी हा बोध घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. मुलांचं पालनपोषण आणि संगोपन कुटुंब संस्थेसारखं दुसऱ्या कोणत्याही संस्थेमध्ये होत नाही, हे मात्र खरं आहे. कुटुंबामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा पालनपोषणाबरोबर आणि संगोपनाबरोबर केला जातो. अर्थातच ही कार्य जी आहे ही कार्य कुटुंब संस्थेमार्फत पूर्ण होतात. मुलाच्या स्वत्वाचा विकास, स्वतःचा विकास, स्वचा विकास हा कुटुंब संस्थेतून होतो.
थोडक्यात मुलांचं पालन पोषण आणि संगोपन ही पालकांची अर्थात कुटुंबाची एक महत्त्वाची भूमिका किंवा कार्य जे आहे ते पार पाडलं जातं. आणि त्यामुळेच प्राध्यापक कुले यांच्या मते प्राथमिक समूह हा म्हणजे कुटुंब होय किंवा कुटुंब संस्थेला त्यांनी प्राथमिक समूहाची संकल्पना दिलेली आहे. आपण पुढचं कार्य बघणार आहोत सामाजिकरण. सामाजिकरणाला इंग्लिशमध्ये सोशलायझेशन असं म्हणतात. सामाजिकरण म्हणजे शिकण्याची प्रक्रिया. दीर्घ कालखंड हा परावलंबनाचा कालखंड बालकाचा असतो. या कालखंडामध्ये अनेक चांगल्या गोष्टी मुलाच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. शिस्त लावली जाते, बक्षिसं दिली जाते. जर चांगलं वर्तन केलं तर त्याला बक्षीस दिलं जातं. थोडक्यात मुलाच्या व्यक्तिमत्वाचा संतुलित विकास होण्यासाठी, सर्वांगीण विकास होण्यासाठी कुटुंबातून भाषा, रूढी, परंपरा, प्रेम, जिव्हाळा अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात. अनेक संस्कार रुजवले जातात. अनेक जीवनाची कौशल्य जी आहे ती कौशल्य त्या ठिकाणी शिकवली जातात. थोडक्यात शिकण्याच्या प्रक्रियेला सामाजिकरण असं म्हणतात. पुढे भविष्यामध्ये आपल्याला कोणत्या भूमिका पार पाडायच्या आहेत याचं शिक्षण देण्याचं काम कुटुंब संस्था करत असते. आणि त्यामुळे सामाजिकरणाचं काम अत्यंत महत्त्वाचं जे आहे ते या कुटुंब संस्थेमार्फत केलं जातं. थोडक्यात आई वडील, आजोबा आजी यांच्या माध्यमातून मुलांच्या अनेक क्षमता विकसित केल्या जातात. उदाहरणार्थ भाषा क्षमता जी आहे ती विकसित केली जाते, शिक्षण क्षमता विकसित केली जाते. आजोबा आजींच्या ज्ञानाचा उपयोग सुद्धा बालकाला होतो. आई वडिलांची शिस्त असतील, संस्कार असतील ते मुलाला शिकवले जातात. म्हणून कुटुंब संस्थेमार्फत व्यक्तीच्या किंवा मुलाच्या व्यक्तिमत्वाचा विकास जो आहे तो होत असतो. थोडक्यात सामाजिकरण हे असं माध्यम आहे की समाजातील एक क्रियाशील नागरिक निर्माण करण्याची क्षमता अर्थातच कुटुंब संस्थेमार्फत आहे. आणि म्हणून सामाजिकरणामार्फत ही कार्य जी आहे ती पूर्ण केली जातात. त्यानंतर मानसिक कार्य. मानवाच्या असंख्य गरजा आहेत. त्यापैकी सामाजिक, मानसिक, शारीरिक या सगळ्या गरजांबरोबरच मानसिक कार्य, मानसिक समाधान हे कुटुंबातून मिळतं. आपण कितीही लांब प्रवास केला तरी आपण आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला सुरक्षित वाटतं, आपल्याला एक समाधान वाटतं. याचं कारणच असे की कुटुंब संस्था ही सगळ्यांना जोडून ठेवणारा दुवा आहे. आपल्याला असं म्हणता येईल की कुटुंब ही समाधान देणारी जागा आहे. हे काही दुकान नाही, हे काही कार्यालय नाही. त्यामुळे सगळ्या चिंता, जगातल्या सगळ्या चिंता विसरून माणूस सुख समाधानाने जर कुठं जगत असेल तर तो त्याच्या कुटुंबामध्ये. म्हणजे मुलांच्या मानसिकतेचा विकास कुटुंबामधूनच होतो. ज्या कुटुंबामध्ये मुलांना अशा प्रकारच्या मानसिकता त्यांची जोपासली जात नाही, ती मुलं चिडखोर बनतात, रागीट बनतात किंवा त्या मुलांना प्रेमाचा ओलावा जर मिळाला नाही तर ती मुलं वाम मार्गाला जाताना आपल्याला बघायला मिळतात. थोडक्यात कुटुंबामधून प्रेम, आपुलकी, आत्मीयता याबरोबरच जिव्हाळा जो आहे तो मिळत असतो. त्यामुळे कुटुंबात या संस्थेचा आपल्या जीवनामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्या यशामध्ये अपयशामध्ये सहभागी होण्याची क्षमता आहे. त्यामुळे अर्थातच मानसिक सुरक्षितता ही कुटुंब संस्थेतून मिळत असते. आपल्याला पुढचं कार्य जे आहे ते बघायचं आहे ते म्हणजे शैक्षणिक कार्य. शिक्षण ही औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने त्या ठिकाणी घेण्याची प्रक्रिया आहे. शिक्षण हे औपचारिक पद्धतीने शाळा महाविद्यालयामध्ये आपल्याला बघायला मिळतं, पण बऱ्याचदा अनौपचारिक पद्धतीने शिक्षण हे कुटुंबातून मिळतं. जीवनाची आद्य पाठशाळा ही कुटुंब आहे. कुटुंबातून बालकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. जीवन जगण्याचे धडे कुटुंबातून दिले जातात. जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्ती कुटुंबात राहते. कुटुंबातून नवनवीन गोष्टी शिकल्या जातात. थोडक्यात सुसंस्कृतपणा, संस्कार किंवा जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्षमतांचा विकास कुटुंबातून होतो. त्यामुळे कुटुंब संस्था इतर संस्थांपेक्षा वेगळी संस्था आहे. आपल्याला असं म्हणता येईल की औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षणही कुटुंब संस्थेतून मिळत असतं.
व्यक्तीला सुसंस्कृत बनवण्याचं काम, व्यक्तीला चांगला नागरिक बनवण्याचं काम, हे शैक्षणिक कार्य जे आहे ते अर्थातच कुटुंबातून होत असतं. म्हणजे हा कोणत्या घरात जन्माला आला, त्या घरातलं वातावरण कसं आहे, सामाजिक वातावरण कसं आहे, यावरून त्याचं व्यक्तिमत्व तशा प्रकारचं घडतंय. मॉन्टेस्क्यू नावाचा विचारवंत असं म्हणतो, सर्व सुशिक्षित माणसे सुसंस्कृत असतातच असं नाही. कारण शिक्षित माणसं सुसंस्कृत असतीलच असं नाही. थोडक्यात हे बघण्यापूर्वी त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हे शैक्षणिक कार्य जे आहे कुटुंब संस्थेतून पार पाडलं जातं. पुढचं कार्य आहे आर्थिक कार्य. माणूस म्हटला की त्याला जगण्यासाठी पैशांची गरज आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या आर्थिक क्रिया, कामधंदा, व्यापार, व्यवसाय, नोकरी, सेवा या कराव्याच लागणार. त्यामुळे पूर्वी कुटुंब हे उद्योगाचं केंद्र होतं. हस्त उद्योग, कुटीर उद्योग किंवा गृह उत्पादन पद्धती होती. डोमेस्टिक प्रोडक्शन सिस्टीम जी आहे ती अर्थातच कुटुंबामध्ये होती. त्यामुळे कुटुंब संस्था ही अशी महत्त्वाची संस्था होती की त्या ठिकाणी व्यवसायाची सर्व कौशल्य मुलांना शिकवली जात होती. कारण घरातल्या सदस्यांच्या मदतीनं कुटुंबातून वस्तूंचं उत्पादन केलं जात होतं आणि त्यामुळे आर्थिक कार्य जे आहे ते कार्य कुटुंब संस्थेतून मिळत होतं. तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम कुटुंब संस्था करत होती. लहान मुलं, वृद्ध, अंध, अपंग किंवा बेरोजगार असणाऱ्या व्यक्तींना सांभाळण्याचं काम जे आहे ते कुटुंब संस्था करत होती. थोडक्यात आर्थिक सुरक्षितता देणारी संस्था जर कोणती असेल तर कुटुंब संस्था आहे. एखादी व्यक्ती कामधंदा करत नसेल तर इतर व्यक्ती त्याला सामावून घेतात. हे एक महत्त्वाचं काम जे आहे कुटुंब संस्था करत असते. आपल्याला पुढचं कार्य बघायचं आहे ते म्हणजे सामाजिक दर्जा व भूमिका प्रदान करणं. थोडक्यात प्रत्येक व्यक्तीला समाजात कुठला ना कुठला दर्जा आहे. जसा दर्जा तशी भूमिका त्याला पार पाडावी लागते आणि समाज रचना त्यामुळे स्थिर आहे. थोडक्यात कुटुंबामध्ये सामाजिक दर्जा जो आहे तो मिळतो. बऱ्याचदा जन्माने दर्जा मिळतो, कधी कधी तो स्वसंपादित असतो. स्वप्रयत्नाने सुद्धा दर्जा, पद, मान सन्मान मिळवता येतो. परंतु बऱ्याचदा हा जो दर्जा आहे तो दर्जा प्रदान करण्याचं काम कुटुंबातून मिळत असतं. कुटुंब नावाची संस्था पूर्वी आपल्याला सर्वांना माहिती असेल की व्यवसाय सुद्धा कुटुंबाचे ठरलेले असायचे आणि त्यानुसार व्यवसाय शिक्षण दिलं जायचं. ते दर्जा जो आहे तो दिला जायचा. राजाचा मुलगा पुढे राजा व्हायचा, सेनापतीचा मुलगा सेनापती व्हायचा, व्यावसायिकाचा मुलगा किंवा दुकानदाराचा मुलगा दुकानदार व्हायचा. ही पारंपरिक दर्जे जे आहे त्याप्रमाणे भूमिका त्या अर्पित केल्या जायच्या किंवा त्या निभावल्या जायच्या. सर्व प्रकारचं पुढे तुला काय व्हायचंय, पुढे तुला शास्त्रज्ञ व्हायचंय, वकील व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय की अजून काय व्हायचंय, सैनिक व्हायचंय, पोलीस व्हायचंय, अधिकारी व्हायचंय, हे याचं उत्तर कुटुंबातून दिलं जायचं. बघ तुला भविष्यामध्ये अशा प्रकारचं हा व्यवसाय सांभाळायचा आहे, पुढे तुला शास्त्रज्ञ व्हायचंय, पुढे तुला इंजिनियर व्हायचंय, पुढे तुला शिक्षक व्हायचंय, प्राध्यापक व्हायचंय. या सर्व प्रकारच्या भूमिका कुटुंबातून मुलांपर्यंत पोहोचवल्या जायच्या. याविषयीचं मार्गदर्शन कुटुंबातून व्हायचं. आजही आई वडील यांच्या मार्फत, आजोबा आजींमार्फत, नातेवाईकांमार्फत हा सामाजिक दर्जा भूमिकांचं शिक्षण जे आहे ते कुटुंबातून मिळत होतं. पुढचं कार्य आपल्याला बघायचं ते म्हणजे मनोरंजन किंवा करमणुकीचं कार्य जे आहे ते कुटुंबातून व्हायचं. कुटुंबातून मानसिक समाधान मिळत होतं. दररोजच्या आधुनिक धकाधकीच्या जीवनामधून मनोरंजनाचं किंवा समाधानाचं काम जे आहे ते कुटुंब संस्था करत होती. टेलिव्हिजन, रेडिओ हे ज्यावेळेस नव्हते, अत्याधुनिक साधनं मनोरंजनाची नव्हती, त्यावेळेस भजन, कीर्तन, ओव्या, सण, समारंभ, प्रार्थना या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अर्थातच कुटुंबातून होत होत्या. मनोरंजनावर आजच्या सारखा हजारो रुपयांचा खर्च त्या कालखंडामध्ये नव्हता आणि त्यामुळे मनोरंजनाचं काम कुटुंबातून होत होतं. एकत्र गप्पा, गाणी, गोष्टी, खेळ हे खेळले जायचे. त्यामुळे कुटुंब हे मनोरंजनाचं, करमणुकीचं आणि एक आल्हाददायक वातावरण निर्माण करण्याचं काम हे कुटुंब संस्थेमार्फत केलं जात होतं. म्हणजे मनोरंजनात्मक कार्य जे आहे हे कुटुंब नावाची संस्था
करताना आपल्याला बघायला मिळते. कुटुंब संस्थेचं अत्यंत महत्त्वाचं आणि एकदम चांगलं कार्य जे आहे ते म्हणजे सामाजिक नियंत्रण. प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक सदस्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम, जीवनाचे धडे किंवा शिस्त लावण्याचं काम कुटुंब संस्थेमार्फत केलं जातं. आजही समाजाला नियंत्रित करण्याचं काम पोलीस यंत्रणेमार्फत शासन संस्था करते, पण त्याहीपेक्षा व्यक्तीच्या वर्तनाला दिशा देण्याचं काम कुटुंब संस्था करते. त्यामुळे कुटुंब संस्था ही एक प्रकारे सामाजिक नियंत्रणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं हे काम कुटुंबाचं आहे. थोडक्यात सामाजिक नियमांचं उल्लंघन तिच्याकडून होऊ नये यासाठी लहानपणापासून शिस्तीचे धडे दिले जातात. चांगलं वर्तन केलं तर बक्षीस दिलं जातं, मुलाचं कौतुक केलं जातं. पण त्याने चोरी केली, वाईट वर्तन केलं तर त्याला शिक्षा दिली जाते. अर्थातच ही कार्य जी आहे कुटुंबातून मुलाच्या मनावर बिंबवली जातात आणि अर्थातच ही कार्य जे आहे सामाजिक नियंत्रणाचं हे प्राथमिक जबाबदारी जी आहे कुटुंब पार पाडतं. थोडक्यात वडिलांद्वारे शिस्तीचे धडे दिले जातात. समजा घरामध्ये टेलिव्हिजन चालू असेल, मोठा गोंगाट चालू असेल, वडिलांचं घरात पाऊल पडल्यानंतर घरात शांतता निर्माण होते. थोडक्यात आदरयुक्त भीती मोठ्या व्यक्तीबद्दल त्या ठिकाणी कुटुंबामध्ये असते. म्हणजेच काय, कुटुंबामध्ये प्रत्येक वेळेस शिक्षा होईलच असं नाही. अबोला किंवा एक प्रकारे समज देऊन नियंत्रण जे आहे व्यक्तीच्या वर्तनाचं केलं जातं. त्यामुळे कुटुंब संस्थेमार्फत व्यक्तीला सामाजिक नियंत्रणाची ओळख अगदी बाल्यावस्थेपासून करून दिली जाते. हे वाईट आहे, हे चांगलं आहे, चांगला वाईटातला फरक हा कुटुंबातून करून दिला जातो. अर्थातच त्यामुळे सामाजिक नियंत्रणाचं सर्वात महत्त्वाचं अनौपचारिक साधन जर कोणतं असेल तर ते कुटुंब संस्था आहे. म्हणून सामाजिक नियंत्रणाचं हे अत्यंत महत्त्वाचं काम कुटुंब संस्था करत असते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तरपणे कुटुंब संस्थेची कार्य जी आहे ती समजावून घेतली. थँक्यू.